आमची जी LTT-वरनं ट्रेन होती ती लेट का आली, आम्हाला रूम का लवकर नाही भेटली आणि आम्हाला गजानन महाराजची प्रतीती कशी आली ते बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला, तुमचं स्वागत आहे श्रेयाजमध्ये म्हणजे फूड फन्स अँड ट्रॅव्हल्स. तर आज आम्ही चाललो आहे शेगावला आणि आमच्या पूर्ण फॅमिली सोबत. आणि हे बघा, मी झाली आहे रेडी. कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. श्रेयाज आज खूप आवाज वाढलेला आहे. हा, कारण की मज्जा येते. पॅकिंग घेतली मी कोणी खूप महिन्यानंतर आम्ही चाललो आहोत असं फॅमिली पूर्ण मिळून ट्रेन. 2 इयर्स झाले आम्ही असं गेलो नाहीये आणि आता चाललो आहेत. चला तर जाऊया लवकर लवकर. थँक्यू बोला थँक्यू. याला घेऊन जाऊ आम्ही. तर आता आम्ही निघालो आहेत. आता आम्ही चाललोय बोईसरला रेल्वे स्टेशन आणि तिथं आम्ही जाणार आहोत बँड्राला. तिथे उतरून आम्ही LTTला जाणार आहोत. तिथनं आम्ही आमची रिअल ट्रेन पकडणार जी शेगावला जाणार आहे. तिथे आपल्याला पूर्ण फॅमिली भेटणार. आता ते वांगावरनं ट्रेन पकडणार आहेत. चला तर त्यांना भेटूया. चिरू बाय. तर आम्ही बोईसर स्टेशनला आलो आहोत. बाबा तिकीट काढायला गेले सर्वांचा. मला मांडावरनं LTTला जायचं असेल लोकमान्य टिळक टर्मिनस तर तुम्हाला बँड्राच्या वेस्टला जायला लागेल. तिथे बस स्टॉपवर 310 बस नंबर मध्ये बसायचं आहे आणि तुम्हाला घेऊन जाईल LTTला. चला तर आता मी बसले बसमध्ये आणि आता मी चाललो LTTला. चला, आणि तिथे आम्ही दुसरी ट्रेन पकडणार AC वाली 3 टायर बस ट्रेन. चला तर भेटूया त्या ट्रेनमध्ये. आम्ही आलो LTTला लोकमान्य टिळक टर्मिनसकडे. चला ट्रेन बघूया. यावेळेस ट्रेन थोडी लेट आहे. 1.5 hour. थोडी नाही, थोडी नाही, खूपच लेट. 1.5 hour लेट आमची ट्रेन आहे. रेस्टॉरंट पडले बस और ट्रेन. भारी ना. ट्रेन लेट आहे. तर मम्मीने बनवलेलं आहे मेथी बटाट्याची भाजी आणि पुरी आणि चपाती बनवले. तेच आता आम्ही खातोय. आता सर्व जेवायला बसले आणि जेवल्यानंतर ब्लॉग मध्ये चालू होतो. चला, तर जी आमची ट्रेन मी तुम्हाला सांगितलेली 10 o'clockची होती ती 11 o'clockला पहिली तर आज झाली 11:20. तर आता परत एक तास लेट झाली आणि ती 12:30ला येणार आहे. म्हणजे विचार करा मला एवढा वेळ इथे थांबायचं आहे. आम्ही 9 o'clock पासून इथे आलो आहोत आणि जेवले वगैरे आणि अजून आता वाजले 11:20. अजून 1 तास आम्हाला थांबायला लागणार आहे. पप्पा बघायचे झोपले. ट्रेन आलेली आहे आता. ती ऍक्च्युली आता प्लेसवर आली आहे. टायमिंग बघा 1:20 पहाटेचे. ट्रेन असं 11 वाजेपासून आम्ही 9 वाजेपासून आम्ही इथं बसलोय. 10ची ट्रेन होती म्हणून. आणि आता तू फायनली ट्रेनमध्ये आलो आहेत आणि आम्हाला आमचे सीट्स माहीत पडले. हे जे आहे पूर्ण आमचं आहे. आता आमच्या बापाने विकत घेतलंय. हे टॉप सीट माझी. वरती लोक आले. आता रात्रीचे किती वाजलेत ग? 2 o'clock वाजायला आले. 2 o'clock वाजायला आलेत.
पिलू बाजूला जरा टाका. खाली जाईल बघ. ही आहे ना, बोल बोल. या सीट लावून झोपणार तुम्ही. आता आम्ही झालो झोपायला. यार दोघे झोपे ना गार्गी लावू मी यार दोघे कोण झोपे ना थांब सांगतो. अरे हे मॉर्निंग आणि आम्ही ब्रश करतोय. ॲक्च्युली कधीच उठलेली पण आता ब्रश करते आणि खूप थंड वातावरण होतं ट्रेनमध्ये. आणि रात्री 2 वाजता मी ट्रेनमध्ये आलो आणि जेव्हा ट्रेन चालू झाली तेव्हा आम्ही झोपलो. आणि आता ट्रेन वाटते की दुपारी पोहोचेल कारण की एवढी लेट झाली आहे ट्रेन. ॲक्च्युली आम्ही 7 o'clockला पोहोचले असते तर ट्रेन तिच्या करेक्ट टायमावर आली असते. इकडे बघा. आज तू ऍक्शन कशी करू कशी नाही कशी जय 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 हे बनव हे काय दोपहर 12 बजे बघलं दोपहर 12 बजे. जेवले ते गाडी जेवले गाडी. पाणी नाही खाल्लं तर जेवण खूप छान आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत. 12 तास झाले. 12 hours. हे लावा ना. मला येतं. इथे आम्ही 9 hours मध्ये पोहोचणार होतो. तिकडे 12 hours लागले. काय करणार ना ट्रेन एवढी थांबते. 10 मिनिटं नाही 40 मिनिटं. अशी आता 10 हजार दाखवायचं नाही आपल्याला. नंतर मग बोल बोल लास्ट किती खूप बोलतात ना. आता 12 वाजता पोहोचणार होते. आता नेक्स्ट स्टेशन आहे केरळ. चिडू माझं आलं चिडू माझं चिडू बाय चिडू बाय चिडू बाय 14. कंप्लीट झालेले आहेत आणि आम्ही शेगाव स्टेशनला आलो आहोत. शेगाव. स्टेशनच्या बाजूला तिथे खूप सारे ऑटो रिक्षाच थांबतात आणि इथे फ्री संस्थानाचे बसेस सुद्धा असतात ज्या आपल्याला मंदिराकडे सोडतात. आणि तिथनं अजून बसेस असतात तर तुम्हाला बसेसने जायचं असेल तर तुम्ही बसेसने पण आश्रमात आनंद विहार. आनंद विहारमध्ये जाऊ शकता. तेव्हा तुम्हाला रिक्षा पाहिजे तर ती पण तुम्ही हे करू शकता. आता आम्ही माहीत नाही कशाने चाललोय. आता आपण रिक्षाने चाललो. रिक्षाने चाललो. आता हे रिक्षामध्ये बसलो आहेत आणि बाकीचे सर्व त्या रिक्षात आहेत. 2 रिक्षा 3 रिक्षा हा 3 रिक्षा की 2 3 रिक्षाच केलेत. एक सर्वात पुढे आणि दुसरी मोठीवाली आणि आम्ही रिक्षावाले काका भेटले आम्हाला. काकाने फ्री सोडायला लावलं. आनंद विहार एवढं फेमस आहे की जसं आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो तसं सर्व रिक्षावाले विचारायला लागले ते आनंद विहार जायचे का. मीन्स तुम्ही विचार करू शकता ते संस्थान जे आहे ते रूम्स आणि त्याची जी क्लीननेस आहे ती खूप चांगली आहे. मी जेव्हा लहान होते तेव्हा मम्मी पप्पा मला घेऊन आलेले आणि आता आम्ही 2 रूमच बुक करणार आहोत कारण की ते खूप मोठे असतात. चला तर जाऊया बघूया आनंद विहार. तू 2 वर्षाचं होती तेव्हा. आता आम्ही एंट्री केली आहे तू क्लीन किती आहे? आणि ते एवढं गाडी काढली. मुलगी पसंत आहे का? घे ना तू.
आम्ही इथे 4 o'clockपासून आलो आहोत आणि 4 का 5 o'clockपर्यंतपासून आम्ही इथं आलो आहोत. आम्ही इथे नाश्ता वगैरे केला. मस्त पोहा होता, उपमा होता आणि खिचडी होती कसली साबुदाण्याची. आणि आता आम्ही जेवायला जाणार. अजूनही आम्हाला रूम नाही भेटली. आम्ही 4 o'clockपासून आलेत तरी. आता अजून थोडं थांबणार आणि रूम भेटते का बघणार. नाही भेटली तर मग हॉटेलला वगैरे बघणार आम्ही. आता मी जेवणार. बघूया काय काय आहे जेवणाला. चला तर जाऊया. आता आम्ही जेवलेले आहोत आणि जेवायला खूप चांगली चवळीची भाजी, वरण, कोबीची भाजी नव्हती ना, कसली ती, हा फ्लावरची भाजी, भात, चपाती आणि शिरा. हे खूपच चांगलं बनलेलं इथे. आम्ही चवळीची भाजी 5-6 वेळा आणि चपाती पण 5-6 वेळा घेतली. एवढं चांगलं जेवण होतं. आणि अजून सुद्धा आम्हाला आतापर्यंत एवढं वेट करून झालाय तरी अजून आम्हाला रूम नाही भेटली आहे. तुम्ही म्हणजे विचार करू शकता केवढी गर्दी आहे इथे की एक रूम भेटणं पण अशक्य झालंय. आता रूम बुक झाली की परत येते. आम्हाला रूम भेटलेली आहे. रात्रीचे 10 वाजले आणि रात्रीचे 10 वाजले आणि 4 वाजल्यापासून आम्ही आलोय. विचार करा 6 तास झाले आणि आम्हाला आत्ता रूम भेटते. तर आता बघूया कुठे रूम आहे. आम्ही आले रूम मध्ये. ही रूम एवढी सुंदर आहे. तिथे 4 बेड आहेत, 2 छोटे आणि 2 मोठे. आणि टॉयलेट बाथरूम वगैरे सर्व साफ आहे आणि एवढी क्लीन रूम आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे कशाला दिले ग? कपडे सुकवायला. हे बघा सोफा पण आहे. तर आमची ट्रेन लेट कशामुळे झाली, तिथे ॲक्च्युली कॅन्सलच होणार होती. कॅन्सल होण्यापेक्षा ती 4 hours लेट झाली. आणि ह्याच्यामुळेच आम्हाला गजानन महाराज यांची प्रचिती आली. त्यांच्या मनात हे होतं की आम्ही तिथे पोचावं आणि त्यांचे दर्शन घ्यावे. हे देवाचीच इच्छाप्रमाणे असतं की आपण त्यांचे दर्शन घ्यायचे की नाही. आमची ट्रेन लेट आली 4 hours पण कॅन्सल तरी नाही झाली. ही देवाचीच कृपा झाली आणि त्यामुळेच आम्हाला त्यांची प्रचिती आली. आणि ॲक्च्युली ती म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनसला लेट पोचली आमची ट्रेन. आणि